गंगे, ए गंगे, हा अगं कुठं हरवली आहेस? कुठं नाही. कसला विचार करत होतीस? कसला विचार करू बाई, बाळूचाच विचार करत होते. आता काय झालं? गप, तो लग्नाला नाही म्हणत होता. मग कौल लावायला कसा काय तयार झाला हे काय समजत. गेला हाय ना व, तरी ते अडचण आहे बाय. अगं अडचण नाही, पण तो तयार झाला हे काय पटत नाही. मला वाटतं हाय काल सिद्धनाथ आप्पा त्याच्या बाजूने कौल देते. आणि तसं खरंच झालं तर नाही होणार, मला ठाव हाय. जेव्हापासून समजायला लागला हाय तेव्हापासून हा सिद्धनाथ आप्पांची पूजा करते हाय. आणि आजवर केलेल्या पूजेचंच मी फळ मागते आहे त्यांच्याकडे. मला बी ठाव हाय बाळूचं भलं कशात हाय ते, आणि तसंच आप्पासनी बी ठाव हाय. तू म्हणती हायस तसंच होऊन दे म्हणजे झालं बघ. राहून राहून भ्या वाटत आहे आता. समजा इतकं चांगलं गेलं हाय म्हणून तुला असं वाटत असेल. तर बाळू मामा परत कवा येणार आहे? येईल की, कौल लावून लागलीच येणार हाय. सांगितलं हायस का कबूल करून घेतलाय त्याच्याकडनं? सांगितलं हाय. म्हणजे झालं. एवढं सोपं असतं बाई बाळूचं काय बी. अगं त्यानं कबूल केलं तरी तो येईल का नाही सांगता यायचं नाही. आता तर त्यानं कबूल बी नाही केलं. गंगे, तू नग काळजी करू, येईल की. आणि कुठं जाणार आहे तवा? हा, बाळू हाय त्यो समद जग त्याच्याच मालकीचा असल्यागत हाय. कुठं जाईल म्हणजे बाळू मामा लवकर येणार नाहीत तर. सत्ये, तू आता इथं काय बी ऐकू नग. येईल ते 2-4 दिवसात. आणि तू बी उगा पोरीला घाबरवू नग. या तिला कसा पाई घाबरव. इथं माझं मलाच काय समजना झालं. तू त्याच्याकडनं कबूल करून घ्याय पाहिजे होतं. 4 दिवसात येणार का 5 दिवसात येणार जे काय असेल. हे विचार बंद कर जरा. चौथा बी काळजी करते हाय आणि आमासनी बी काळजीत पाडते. आजी, मी ऐक विचारू का? विचार. बाळू मामा सारखं म्हणत असतात की आमच्या सारख्यांची लग्न टिकत नाहीत म्हणून. तुला काय ठाव आहे का? नाही, आणि ठावा असायला असं काय नाही. हो तसं म्हणत असत. आता तू उगा काय बाय डोक्यात घालून घेऊ नग. हा असा काहीतरी विचार करत बसती आणि झोप लागत नाही बघीला. अरे काय बाळू, आतमध्ये गेला तर तिकडच बा. कौल लावाय गेलतो ना व. काय कौल, मला एकल्याला सोडून आतमध्ये गेला आणि गपकन दरवाजा बंद झाला. अगं समजायलाच मार्ग नाही ना. आणि गेला तर गेलाच. पार दिवसाची रात झाली इथं. अरे बोलणं तर व्हाय ना ग का. कोणा संग बोलतो? तात्या तू काय येडा बेडा आहेस का रे? हा, आता हाल सिद्धनाथाकडे गेलो म्हणल्यावर कोणा संग बोलणं चालू असेल? मी आता येडा नाही, पण तू मला येडा बनवितो आहेस असं वाटतं बघ. अरे तुला कशा पायी येडा बनवू म्या? जे हाय तेच सांगतोय म्या. म्हणजे हाल सिद्धनाथ तुझ्या संग बोलायला आलते होय? होय, त्यांच्या संगच बोलत होतो म्हणून उशीर झाला. असं म्हणजे ते आत आहे का आता? होय आहेत. पुढं काय कोणच नाही तिकडं? ते कोण आहेत? अरे समाधी आहे. आणि समाधी कशी बोलन? सोड, तुला नाही समजायचं. चल. अरे काय चल कुठं? इथं काय तू ऐकायला आलं काय मी? अरे आता काम झालं तरी उगा थांबायचं होय? कोणाचं काम झालं? कोणाचं म्हणजे? माझं. आणि मग माझं काम करायला नका काय? आता तुझं कसलं काम? अरे आणि माझ्या लग्नाचं काय ते बघायचं नाही का? अरे होय की, तू बी कौल लावणार आहे ना व?
हं? जा जा कौल लाव. ए अरे पर इथं कौल कोणाला लावा येत? अरे तात्या कौल लावायचं म्हणजे हाल सिद्धनाथासनी जाऊन विचारायचं. अरे बाबा ते तुला बोलत असत्याल, ते का मला येऊन सांगणार आहे लगीन होईन का नाही काय? हे बघ, हे फुल त्यांच्या मोर ठेव आणि विचार लगीन होणार आहे का नाही. हं. फुल जर उजव्या बाजूला पडलं तर लगीन होईल आणि फुल डाव्या बाजूला पडलं तर काही बोल नका. हा हा. तू तू थांब, जाऊ नका, मी जाऊन येतो. बाय बाय. जाऊ नको बरं तू. जा. हल सिद्धनाथ म्या तात्या आजवर कधी कोणाचं वाईट वांगाळ केलं नाही बघ, पण माझं लगीनच नाही होत. काय करू काही समजना बघ. आता तूच सांग, माझं लगीन होईल ना? हा? देवाला बी प्रश्न पडला काय? अरे हल सिद्धनाथा, अरे सांग ना बाबा, अरे लगीन होईल का नाही? उजव्या बाजूला पडला. बाळून काय सांगितलं होतं का? उजव्या बाजूला पडलं तर लगीन होईल आणि डाव्या बाजूला पडलं तर नाही होणार. आणि हे उजव्या बाजूला पडलं, अरे म्हणजे लगीन होईल. अरे सिद्धनाथा लगीन होईल. अरे पर माझ्या डाव्या का देवाच्या डाव्या? माझ्या उजव्या का देवाच्या उजव्या? काय बोललाच नाही तो. मग आता समजायचं कसं? म्हणजे माझी उजवी बाजू म्हणजे देवाची डावी बाजू आणि माझी डावी बाजू म्हणजे समजायचं कसं? विचारून येतो. ए बाळू, अरे माझी उजवी का देवाची उजवी बाजू? म्हणजे अरे म्हणजे माझ्या उजव्या बाजूला पडलं तर लगीन होईन का देवाच्या उजव्या बाजूला? म्हणजे बघ, आता मी देवाच्या समोर उभं राहिलो, हा, तर माझी उजवी बाजू ना ती देवाची डावी बाजू. आणि मग ए तात्या, अरे गप की. फुल तुझ्या कुठल्या बाजूला पडलं तेवढंच सांग. हा हा माझ्या वय म्हणजे मी असं, हा माझ्या उजव्या बाजूला म्हणजे देवाच्या डाव्या बाजूला. आणि मग काय समजायचं आता? समज काय समजायचं आहे. ए सरळ सांगणार आहे, असं कोड्यात काय बोलतो तू? होईल तुझं लगीन. हा हा वाट बघ. वाट बघ म्हणजे? अरे म्हणजे लवकरच तुझं लगीन होईल. वाट बघाय ना ग वय. अरे इतके वरील झाले वाट बघतो, अजून थोडे दिवस बघू की, त्याला काय होतंय? वय बघ बघ. हा वाट बघ. अय बाळू, आज मला खुश आहे. तुझ्यामुळे मला कळलं का माझं लगीन होणार आहे. अरे बाळू, तुझ्या कौलाचं काय रे? दिला की कौल त्यांनी. हा काय दिलं? लगीन करायला सांगितलं आहे. हा मग आता काय करायचं? आता काय? आता काय म्हणजे लगीन करणार. आता ह्याच्यातून काय सुटका नाही तुला. गावात गेल्यावर बघू काय होतंय ते. आता काय गावात गेल्यावर बघतो. हाल सिद्धनाथांनी सांगितलं म्हणजे लगीन होणार तुझं. मी नाही म्हणत होतो, तर त्यांनी सांगितलं असं नाही चालायचं. खरं बाळू, तू तर असं सांगत आहे का हाल सिद्धनाथ खरंच तुझ्या संग बोलत होते? होय, अरे खरंच बोलत होते. गे बस, काही नक बोलू आपलं. तुला म्हणलं नव, तुला नाही समजायचं. अरे पण तुला समजलं नव, लगीन करा लागन. यातनं काहीतरी वाट काढायला लागेल. आता ह्यातनं काय वाट काढतो बाबा? आता घरचे झाले, बाहेरचे झाले, आता तर देवत म्हणले लगीन करा लागन, तर कराच लागन तुला आता. नाही, यातनं बी काहीतरी वाट असलच.